नांदेडमधील विमानतळ पोलिसांनी एकाच दिवशी 2 सोन्याच्या चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करून मोठी कारवाई केली आहे। या आरोपीकडून तब्बल 10 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे। महेश देवकते आणि सय्यद जाकीर अशी या 2 आरोपीची नावे आहेत। यातील सय्यद जाकीर हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर जबरी चोरी, घरफोडी आणि चैन चोरी सारखे 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत। 31 तारखेलाही याच आरोपींनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी सोन्याच्या दागिन्याची चोरी केली होती। पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर या दोघांनाही ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यांनी एकूण 5 गुन्ह्याची कबुली दिली असून या कारवाईमुळे इतरही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, नांदेड। 30 तारखेला एक महिला संध्याकाळचे जेवण करून शतपावली करत असताना मोटरसायकलवर 2 इसम येऊन त्यांनी त्यांच्या गळ्यातली चेन हिसकावून पळून गेले। त्यानंतर सदर महिला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यानंतर मग आम्ही समोर त्या याच्यावर वर्कआउट केलो। त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव सर, होम डीवायएसपी मॅडम यांनी आम्हाला सूचना केल्या। त्या सूचनाप्रमाणे आमची डीबीची टीम, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी लगेच त्याच्यावर वर्कआउट करणं सुरू केलं। सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर तो जो एक मागे बसलेला इसम होता तो आम्हाला थोडं अंदाज आला, तो हा असू शकतो। त्या अनुषंगाने त्यांना टीप मिळाली। 6 तारखेला तो आसना ब्रिजच्या तिथं ते परत काही कृत्य करण्यासाठी येत आहे। तिथं सापळा रचून संतोष जोंधळे साहेब, त्यांची डीबीची टीम यांनी त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस चौकशी केली असता तो उडवाउडीचे उत्तर देत होता। मोटरसायकल बद्दल त्याला मालकी हक्क सांगता येत नव्हता, म्हणून त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून इंट्रोगेट केल्यानंतर त्याच्याकडून पोलीस स्टेशन विमानतळ येथील 3 जबरी चोरी आणि 1 घरफोडी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे। आणि जो आरोपी आहे सय्यद जाकीर, तो सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर यापूर्वी पण भरपूर गुन्हे दाखल आहेत। विमानतळ पोलीस स्टेशनला जवळपास 10 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। त्याचा सहकारी महेश देवकते हा पण त्याच्यापूर्वी जास्त गुन्हे नसले तरी तो पण त्याचा साथीदार आहे। तो पण त्याला गुन्हे करण्यासाठी मदत करत असतो। आणि ह्या 4 गुन्ह्यामध्ये एकूण 82 ग्राम 100% मुद्देमाल हा सोन्याचा रिकव्हर झालेला आहे आणि 1 मोटरसायकल रिकव्हर झालेली आहे। त्याच्यासोबतच सेम डे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये पण याच आरोपींनी चेन स्नॅचिंग केली होती। त्यामुळे त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली, त्या गुन्ह्याचे मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे। हेच आरोपी आहेत का आणखी यांची काही टीम आहे, काही संघ आहे, काय सांगतात? बरोबर आहे, सध्या आरोपी अटक आणि PCR मध्ये आहेत। त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे। सराईत असल्यामुळे नक्कीच ते अजून गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पण आहे। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।